बापरे, हॉटेलचं पोरगं कसं काय आलं म्हणा रामपुरात नाही? अरे का भाऊ, काय कुकडे म्हणलं, हा ओळखता ना? हो, काशीनाथ हो, आपण गेलो होतो हॉटेलमध्ये. तेच म्हणलं. अरे हो हो हो, बरोबर आलं लक्षात, ते आलं हो. तर म्हणलं आपलं शांताराम भाऊ घनगणीचं घर कोण कुकडे आहे हो? आम्हाला कसं गाडी न्यायची आहे, म्हणलं विचारपूस करावं हो, नाही तर मग अजून वापस जा, पुढे जा, मागं जा. कुकडे आहे घर शांताराम घनगणीचं? यायला काय काम पडलं? हो ना, तेच तर नाही समजलं बाई. वाटते नाही असं असं हो का, शांताराम घनगणीचं? बरं बरं बरं, सांगतो ना मी. चला चला हो, येऊ द्या गाडी. हो चला, मी बसतो मागून. हो चला. बरं चला मग, बसा बसा. हो, दाखवून द्या आम्हाला. चला. नाही शांताराम भाऊ, मग कसं काय, मी जाऊ का धाब्यावर? का थांबा लागेल म्हणलं? ते हो, ते काय हॉटेलच्या घरच्या बाईन ती येऊन राहिले म्हणते, बाळभाऊचा रात्री आता फोन आलता तर कसं काय करा म्हणलं, प्रकरण निपटन का मग? नाही नाही, प्रकरण तर निपटणंच आहे म्हणा, तिकडल्या तिकडे. पण कसं असते, आज जर तुम्ही थांबले म्हणजे बरं राहते. कारण की खरं म्हणजे आपण दोघंच अटकणार यायचेत नाही, बाकीच्या यायचं काहीच रोल नाही बरं. हो, 30,000 रुपये तुम्ही ते निवडणुकीच्या यात वाटले शिवलेले, आणि माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले, म्हणजे दोघं आपण खरे याच्यातले म्हणजे सापडणारे माणसं आहो, गयाले लागणारे मासे. आणि बाकीचे काय आहे, हे काहीतरी आपले घुमून राहिले आपल्या भोवती, असं आहे ते ग्रहासारखे. म्हणून म्हणलं यायले हाताशी सगळ्याला एकी ठेवायला लावू, आणि अंगावर आला आपल्या तर सगळ्यालाच पैसे जमा करून घेऊ, 1,00,000 रुपये वापस देऊन देऊ. 20,000 रुपये ते हटेले स्वतः भरण गाडीचे. म्हणजे सर्वात शेवटचा इलाज समजा, नाही का? लय अंगावर आला तर बा मग पैसे जमा करायचे आणि केस काही करून मागं घ्यायची. बस बस, पहिले आता आपण वाट पाहू. हॉटेल मॅडम जर समजा आता काय करते बा, त्याच्यानंतर आपला पुढचा पर्याय मग आपण मागं घ्यायला लावू त्याला, काही करू लागायचं. पण कसं या हॉटेलले अंदर जाऊ द्या लागत नाही, हे आपल्याला पाहा लागते, नाही तर ते अटकला की आपण सगळे अटकलो. घरी आहे का म्हणलं कोणी? घरी आहे का कोणी? पण आता कोणाला, कोण आहे भाऊ, कोण आहे म्हणलं, कोण आहे म्हटलं? हॉटेल साहेबाचा मुलगा म्हटलं. शांताराम भाऊ, हे तर तुमच्या घरी आले बा, कसं काय? आता तेच नाही मला समजून राहिलं. आता माझ्या घरचे गेले धुणं धुवाले. हो बरं, 1 मिनिट पाहतो. अरे आलो 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 भाऊ, आलो आलो. हो आलो आलो, 2 मिनिटं थांबा, आलोच. आले वाटते शांताराम भाऊ, नाही का? हो ना, आता काय माहिती आले काय नेमके, काय माहित नाही का? हो, जरा लपून ऐका लागेल हे अंदर गेल्यावर. बरं जा मग आता अंदर. हो बस, ये तुम्ही. हो, घर आता दाखवून देईल तुम्हाला. चला ठीक आहे. हो या तुम्ही. हो या, काही हरकत नाही. कोण हॉटेल नाही? हो तेच म्हणलं. बरोबर आहे बरोबर आहे, पाहिलं ना. या म्हणलं आतमध्ये, या हो या. काय घोर आहे काय नाही आता. म्हणून काय खबर सांगितली? हे तर शिवलालची इथे जाणार होती, आपली तर कसे काय आले? नाही नाही नाही, तसं म्हणजे आम्हाला वाटलं बा कसं तुम्ही कुकडे आले, काय आले म्हणजे काही कारण काही समजलं नाही आम्हाला कसं काय बा. म्हणून म्हणलं हो, काय होतं बा विशेष, काही कारण आहे काही? तर कारण असं होतं की माझे मिस्टर हॉटेले साहेब हे आज पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत. तर शिवलाल टोयगुडे तुमची ते जे व्यक्ती आहे का नाही, तर त्यांनी केस दाखल केलेली आहे की बा 1,20,000ची फसवणूक त्यांनी केलेली आहे. परंतु माझ्या मिस्टरनी कोणती फसवणूक केली नाही. फक्त तुम्ही जे काही आता पैसे त्यांना मागायला लावले हो, त्यामुळे ते आज या प्रकरणामध्ये अटकलेले आहे. म्हणून माझ्या मिस्टरनी मला सांगितलं की तुमच्या घरी जा आणि त्या शिवलाल टोयगुडेकडून ते केस मागे घेण्यासाठी काय करता येईल ते करा. म्हणजे मी कसं काय सांगू शकतो त्याला? तुमचं प्रकरण तुम्ही निपटा बाबा, ते काय काय नाही तर. 21ची फसवणूक केली का तिकडे 15 लाखाची केली, आम्हाला काय माहिती त्यातलं? तुम्ही त्याला भेटा, त्याला म्हणा बा केस मागं घ्या. तुम्ही ते पाहा काय कसं निपटवता येईल ते, मी काय करू शकतो याच्यात? नाही नाही नाही, ते सगळं प्रकरण तुम्हाला निस्ताराचं आहे. हो, काय करायचं ते तुम्ही काय. 1,00,000 रुपये तुमच्या अकाउंटला परत केलेले आहे माझ्या मिस्टरनी. त्याचं सगळं त्याचे रेकॉर्ड आहे. आणि आता त्यांना कोर्टात हजर करणार आहे 3 वाजता. 3 वाजताच्या आत जर केस वापस घेत असाल तर घ्या, नाहीतर मग कसं आहे ते तिथं जे काय जबान द्यायची ते देणार आहे. बाबा कसं आपल्याला वाटे निपटलं का? हे तर आपल्या जांगावर येऊन राहिलं. अरे वा, थांब ना आता, आपल्या चांगलं ते वाटते हे. नाही नाही, तसं नाही म्हणा मॅडम. 1,00,000 रुपये टाकले होते त्यानं, पण ते कसं मी एकट्याने घेतले ना. एकट्याने घेतले नाही मी, कारण की आम्ही 10, 11, 12 लोक आहो. सगळ्याचे 6-6 हजार असं तसं करून ते आम्ही जमा केले होती, आणि ते मग वसूल केले समजा. तर मग आता मी एकटा कसा काय देऊ मग? नाही, ते तुम्ही 10-11 लोक कोण आहे त्यांची भेट घ्या, फोन करा, ते शिवलाल टोयगुडेकडून काय कसं करायचं ते करा तुम्ही. पण केस आपली मागं घ्या, नाही तर मग कसं तुम्ही सगळेचे सगळे मग गेल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्या मिस्टरने सांगितलं. म्हणलं हो, घेतले तसे वापस देऊन टाकू. सगळे मिळून जाऊ दे. हो म्हणा जाऊ दे. बरं बरं ठीक आहे मग. बा मी जातो आता शिवलालच्या घरी. हो, त्याला समजावून सांगतो 1,20,000 जे आहे त्यातले 20,000 तुम्ही दे जा आम्हाला. 1,00,000 आम्ही जमा करून त्याला देऊन टाकू, म्हणजे 21 मध्ये हे फायनल करून टाकू, आणि त्याला केस मागं वापस घ्यायला लावू. झालं, विषय मोकळा. बस बस, एवढंच म्हणणं आहे आमचं. तर तुम्ही लवकर जा आणि लवकरात लवकर प्रकरण सॉल्व्ह करा. बरं ठीक आहे मग. मी कसं मीच जातो त्याच्या घरी, तुम्ही काही येऊ नका तिथं. कसं मग त्याला जर माहीत झालं आमचा हात आहे बा याच्यात, तर मग कसं ते अजून जास्त पैसे मागू शकते. फक्त तुम्ही असं म्हणा की आम्ही बा विनंती करायला आलो की बा कोणत्या हालतीने केस मागं घ्या, आम्ही तुमची 1,20,000 वापस देतो. नाही, मी कशाला जाणार त्यांच्या घरी? तुम्हीच जा, तुम्हीच ते सगळे निपटा. हो, मी तुमच्या घरी बसते जोपर्यंत हे प्रकरण नील होत नाही तोपर्यंत. बरं तसं म्हणता नाही का? बरं ठीक आहे मग. आता काही हरकत नाही, आपण चहा पोहे घेऊ, नंतर मी तिथं जातोच. हो, एक फोनही लावून देते त्याला बरोबर, आणि ओके काम. हो, काही वांधा नाही. ठीक आहे मग, करा मग आता नाश्ता पोहायचं सांगा बाईला. ओके. काय आहे बा हॉटेल मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. आता मी बरोबर 21 मध्ये फायनल करून टाकतो ते. त्याला केस मागं घ्यायला होता, काही विषय नाही ते. मग काय फक्त आमचं नाव त्यात आलं नाही पाहिजे. हो, आमचा बा याच्यात काहीतरी हात आहे म्हणून, नाही तर मग अजून घोर व्हायचा. बस एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणजे असं प्रकरण आहे नाही, म्हणजे हॉटेले आणि हे मिळून मिसळून आपलं बिलकुल कार्यक्रम करून राहिले होते. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. आता तुमचा करतो. जाता कुठं? चला आता शिवलाल भाऊच्या इकडे संपर्क साधा लागते.
शिरल भाऊ कुठं चालले म्हणलं? हो ते काय संते आहेच वाटते, नाही आलं वाटते सकाळीच. अरे त्या घोड्यानं तर माझ्या डोकं खराब करून टाकलं. मग हिंका हे सकाळपासून येऊन बसलं ना आता. मग मी जातच नाही म्हणजे जोपर्यंत मला घोडं किंवा पैसे भेटत नाही तर मला बस बा, मग मला काय करावं लागते ना. ते तर आहेच म्हणा, पण म्हणलं हॉटेल मॅडम आणि ते हॉटेलचं पोरगं आलं बा गाडी घेऊन. हो शांतारामच्या घरी गेले बा. हो आता काय बोलून राहिला ते शांतारामच्या घरी? ते काय आले म्हणा आता? काय आहे तुला तर सगळं सांगतो ना मी. तिथूनच आलो मी आता. बबनराव सांगितलं असं आहे म्हणलं प्रकरण. हो चला ना अंदर. हो बसू जरा, असे सांगतो तुम्हाला. हो फायद्याची गोष्ट आहे जरा. कायचा फायदा आणि कायचं काय? चल बस सांग काय आहे तर चल. सगळं आहेत मग शिवलाल भाऊ, खोटं नाही सांगून राहिलो मी. मग काय तर हॉटेलच्या घरची बाई आली, मला शिचारे ना शांताराम घनगणीचं घर कोणतं होय बा. मला हे बाई इकडे काय आली बा. तर आता समजलं ते काय प्रकरण आहे. तर मग यायचा हात आहे. हे जे 11 जण आहे ना, यायनं आपल्याला फिटवासाठी त्याचा आधार घेतला आणि हॉटेलला फसवलं असं आहे ते. म्हणून त्याची बायको म्हणे तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या खात्यावर टाकले म्हणे त्यानं, ते तुम्ही त्याची परत द्या म्हणे आणि त्याला केस मागं घ्यायला लावा म्हणे. नाही तर मग आमच्या घरचे काय ते बयान द्या असते देईन म्हणे. मग म्हणजे हे होतं त्याच्या मागं नाही का? हो ना, तेच म्हणलं हॉटेलचं इतकं कसा काय दिमाग चालला बा. नाही आपल्याला टक्कर देऊन राहिला ते. नाही 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 म्हणजे यायचं घनगणीचं ही बाकीची पार्टी आहे समजा, नाही का? लक्ष गिक्षा सगळेच समजा तेच ना, सगळे सगळे. मग बाळभाऊ बसून आहे म्हणजे बाळभाऊ बसून. मग रात्री बाळभाऊ गेलते म्हणते पोलीस स्टेशनमध्ये, सगळी डिटेल काढाले. मग सगळं आता ऐकलं नाही ना, सांगितलं मला. बरोबर येते ना ते, येऊ दे ना मग आपल्यापर्यंत. हो म्हणजे काय आपल्याला समजा म्हणजे मागं घ्यायला लावते केस ते, नाही का? असं म्हणणं नाही द्यायचं. अरे येणं सांगितलं ना घास तुमच्यापाशी. विनंती करतील तुमच्या पाया पडतील ते केस मागं घ्या म्हणून. मग ते आपलं हॉटेल नाही का, त्याने 1 लाख रुपये शांतारामच्या खात्यावर टाकले म्हणते ना. मग त्याच्या खात्यावर टाकल्याच्यानं तर अटकला ते, लक्ष त्याच्यावर अटकला. मग प्रकरण जर समजा सगळं उघडकीस आलं म्हणे तर पहिले लक्षापासून सुरुवात होती म्हणे ना. कारण की मग निवडणुकीचा पैसा वाटला पाहिजे ना, अंगणवाडी सेविका पद रद्द होती त्याचं. मग म्हणून काय घोर द्यायचा, पुरं अटकलेली आहे त्याची खुटी, आता जातीन कुठी. म्हणून म्हणलंय बा हैगी करूच नको तू आता यावेळेस. आता शांताराम भाऊ किती फसवलं आम्हाला. आमचे पैसे 1,20,000 रुपये सोनं गेलं ना, आमचं गाण ठेवलं ना आम्ही. काय तर ते सगळं सगळं कारनामा त्याचाच आहे शांतारामचा. मग म्हणून म्हणलं बा शिवलाल भाऊ आता येतेच ते. हो हॉटेल बाई त्याच्या घरी बसल्या, चहा पण चालू ते दादा. 100% तुला भेटायला येतेच ते आता. बरोबर तू आता काय करायचं ते बरोबर कर. आता बरोबर करतो मी. ते घोड्यापासून पुरे वसुलीच मारतात नाही का? पुरं पुरं बिलकुल सगळं आता मागं घेतच नाही. बरं पाहू ना आता काय होते तर समजतेच ना. आता येऊ तर द्यायले बहुतेक त्याच्यासाठी नाही का? हो पाहतो बा कोणाचा आहे. आला म्हणलं. हो याचाच फोन होता बरोबर, वाटेच म्हणले. हा हॅलो, हां बोला शांतारामजी. हां बोला बोला. हॅलो. हां आता काय म्हणलं, बरं आहे तब्येत गिब्येत? काय म्हणते ते घोडं मग सापडलं का नाही? मग अजून नाही म्हणते ना, सापडलंच नाही. मग काय संध्याकाळपर्यंत पैसे द्या म्हणते ते. आता काय मोठा पेच झाला मामा ग. बरं काय म्हणता, काय सहज लावला का? तेच वाटते काळजी वाटते ना जराशी. तर तू कसं काही काळजी करू नका आता. हो ते जे आहे की नाही घोड्याचं प्रकरण मी सॉल्व्ह करतो. काही विषय नाही त्याचा. हो हरपलं ते घोडं तर तू काय कर, फक्त जरासं आपल्या घरी येणं होईल का? टाईम आहे का सध्या? हो थोडंसं बोललो असतो आपण, जरा महत्त्वाचं आहे. हो आपलं कसं थोडासा विषय जरा गंभीर होता म्हणून. ठाण्याला शिशी उतरवते वाटते नाही का? हो त्याला काय एवढा सोपा वाटला ठाण्या? अरे नाही ना शांतराम भाऊ, मी हे बा आलो असतो पण काय होतं तब्येतीच्या जरासं म्हणजे उठणं बसणं जरा कठीणच झालं मला. तिथपर्यंत येणं म्हटलं का नाही अजून बिमार पडायचा माणूस. आणखीन तर निरा नाटकार व्हायचे. हो ना हो ना, ते तर आहेच म्हणा. बरं मग आम्हीच येतो मग नाही का? होणार नाही ना येणं? बरं बरं ठीक आहे ना, मी येतो मग समजा. हो हो या ना या ना या तुम्ही. हो कसं मी आलो असतो पण माझ्या तिथं जमत नाही म्हणून. वावरले का जाता माया पायाच्या ना, नाही तर मी चालू असतो. बरं आता तुम्हाला तकलीफ झाली माघारी यायची. बरं बस आता चहा घ्या आता. हो मग कसं काय आहे तुमचं सांगा बा. चहाचं राहू द्या, चहाचं राहू द्या. महत्त्वाचा विषय महत्त्वाचा आहे. आणि एक तर कसं आहे, मी एरवी तुला भेटायला येऊनच राहिलो होतो. कसं झालं ते आपलं हॉटेल मॅडम नाही का, ते आल्या घरी सकाळी सकाळी. असं असं झालं म्हणे बा, आमच्या घरचे बा जायलात आहे. शिवलाल भाऊले कसं थोडंसं समजून सांगा. मला आता मी काय सांगू शकतो बा समजून. आता कारनामेच तसे हॉटेलची. मारलं बी द्यायले नागेश्वर ढमकन टमकं. आता फेडा तुम्ही आता तुमची. हो त्याला काही इलाज आहे. बरोबर आहे ना. हो ना याचे बोटं चपेल आहे ना आता याच्या. बरोबर आता आम्हाला सगळं समजलं. नाही नाही ते तर बरोबर आहे म्हणा, तुम्ही मस्त बोलले त्याईले. हो अजूनही कसं समजावून सांगायचं असतं म्हणा. हॉटेलचे कारनामे कसे काय माहीत आहे का म्हणा. मग बायापासून आता 1,20,000 रुपये सोनं मोडून तुमच्या नवऱ्यानं फोन करून पैसे मागितले, फसवणूक केली. 1-1.5 वर्ष 2 वर्षाला काही मरण नाही म्हणा, फिटला म्हणा ते आता. बोललो ना जे काय बोलास ते सांगितलं मी समजून द्यायले. पण ते म्हणे बा आता जे झालं गेलं पार पडलं, चुकी झाली. काहीतरी बा याच्यातून मार्ग काढा. नाही 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 मार्ग काहीच निघत नाही म्हणा याच्यात. तुम्हाला आता जाणंच आहे म्हणा. हो मग कायचा मार्ग काय निघणार आहे याच्यात? तेच समजा काही समजा म्हणजे मागं जर घेतली असती केस, काय किती 1.25 लाख घेतले म्हणता ना, 1,20,000 ते समजा दिले असते. आणि त्याच्यानंतर मग कसं केस मागं घेऊन घ्या बा, विषय मोडमाड करा. डबल असं करणार नाही, माफी मागतो. माफी मागतो असं तसं आहे की आता मला 1.25 लाख नाही पाहिजे. हो आता त्याला म्हणा जाय म्हणा तू. मग अशा फसवणुका करणं बरोबर आहे का? कायच करा इतका भाव खाते हे. थोडेसे 5-25 शिल्लक मागणी नाही का? म्हणून नाही. हो ना ते बरोबर आहे ते. पण कसं आहे जाऊ दे आता. ते बाई आली इतकी आता काय यानं हे ते लडपड चालू आहे. निपटून टाक. निपटून घे. निपटून काय आता कसं काय घ्यावं आता तुम्ही सांगा बा. कसं घ्यावं निपटून? असं 10-20 शिल्लक माग. एक किती 1-20 गेले ना तुमचे. 31 मागून घे. तसं म्हणता नाही का? बरं आता तुम्ही म्हणता म्हणून मी याच्यावर विचार तरी करतो. हो तरी मला विचार करू द्या किती खर्च आला काय झाला माया. मारलेलं आहे त्यानं मला का ना.
त्याच्यानंतर मी कसं बबनले पाठवतो म्हणजे आमचा निर्णय घेऊन की बा किती रुपये मागायचे काय. नंतर मग आपण ठरवून घेऊ, मग तडजोड करून टाकू. मॅडमला म्हणा बा इतकी इतकी द्या लागन तर आपण मागं घेतो बा समजा. म्हणजे आमचं जे काय म्हणजे नुकसान झालं तेवढंच. त्याला 50 शिल्लक मागतेस नाही का? बरोबर आहे. बरोबर ठीक आहे ना, चालते ना. मी बोलतो तसं. तू काय आहे ते लिहून पाठव मग बबनजवळ. ठीक आहे मग ओके. अरे संतोष आहे वाटते नाही का? अरे संतोष गेला नाही का? काय ढोरं गिरं नाही ते धोला आपण थोलत नाही म्हणला. हो जोपर्यंत आपल्याला पैसे भेटत नाही घोल्यात ये तोपर्यंत आपण इथून काही जात नाही. सापडते ना घोडं. गेले ना माणसं, आज त्याची मजुरी देऊन राहिलो ना मी. तू का असं आहे का संध्या? झालं आता इकडचे सव्वा लाख येते आणि याला द्या लागते घोड्याचे नाही का? झालं घरावर गोटेचा शिवल्याचे. बरं ठीक आहे बा संतोष, तू काही काळजी करू नको. संध्याकाळपर्यंत जरासं वाट पाय, नंतर मी सांगतो काय करायचं त्या. जाय तू घरी जाय आता, ढोरं सोडते. पाहिजे बाबा संध्याकाळी आपल्या शिवलाच भाऊ घोला नाही सापडला तर पैसे लागन दे बा. ते माणूस मालतो म्हणे मला. सांगू लागलो मला दिस म्हणे फक्त तू. हो ना हे बा नाही सापडलं तर पाहू ना, काही काढू ना मार्ग त्याच्यात. दिसून राहिले थोडीशी आशा आहे ना. ठीक आहे जाय तू जाय आता. सोड ढोरं सोडते. बरं जातो मग मी. ठीक आहे मग येतो मी संध्याकाळी अजून. कसा म्हणलं कसा फिटवला. त्याला म्हणलं भाऊ 15-20 मिनिटांना माणूस पाठवतो, काय आमचं नुकसान झालं तेवढी तुम्हाला द्या लागं. नाही तर आपण केस मागं घेत नाही. जमलं का नाही आता? आता आपल्याला किती मागायचे काय मागायचे याचा विचार करू. आणि बबनराव तुम्ही जा आणि बिलकुल कागद त्याच्या पुढे समोर टाकून द्या. शांतारामच्या घरी. जमलं दादा. तर नाही म्हणलं शिवलाल किती मागा म्हणलं मग पैसे, नाही समजा किती अंदाज समजा तरी किती मागा म्हणलं पैसे किसे तो विचारा समजा. म्हणजे आपल्याला समजा नुकसान किती झालं किती काढावं समजा आपण. काय म्हणतो आमचं सोनं काय ठेवलं का नाही? 40-40 हजाराचं 1,20,000 5,000 व्याज झालं असेल. 1.25 लाख रुपये आपले पैसे द्यायचे इकडेच आहे, ते मागून घ्या तुम्ही. बस झालं, आपल्याला बाकीचं काही करणे लागत. असं कसं करू राहिले तुम्ही? ते घोड्याचे पैसे ते माणूस कसा हिंडून राहिला घराभोवती, मग त्याचे काढून घ्या याच्यातच. मग काय तर घोडं म्हणा तुमच्या हरपला म्हणा. 1.25 लाख ते बी काढले का शिवलाल? मग हो रे ते तर बरोबरच आहे. आता समजा आपण जर त्याच्या पैसे 1.25 लाख घेतले, 1.25 लाख घोड्यावाल्याला द्या लागून. मग आपल्या हाती काय आलं? म्हणजे शेवटी आपण झालो शेवटी भिकारीच. नाही बरोबर आहे. म्हणजे आता हेच मोसम आहे. 2.5 लाख मागतोस का नाही का? 2.5 तर पाहिजेच म्हणतो बा. बस 2.5 लिहितो ते बायफर्गेशन कर एका कागदावर लिही. मी निरोप घेऊन जातो. तो सांगितलं ना बबनराव पाठवतो म्हणून. चल दे लवकर लिही पटकन. कर वसुलीच मारले का? नो टेन्शन. बाबा कुठची काय आता तालच नाही पावला जोराला नाही का? आता जाऊ दे आता. नाही बबनराव मग कसं काय म्हणलं? काय म्हणते शिवलाल भाऊ? काय कुठं काय तडजोड? काय म्हणते किती द्या लागते म्हणलं हॉटेल मग? हो ना त्याच्यासाठी आलो मी. आता कसं आहे तुम्ही प्रस्ताव घेऊन आले हॉटेल मॅडमचा. त्याच्यानंतर मग शिवलाल भाऊन विचार केला, नवरा बायकोने हे ते ठरवलं की बा किती मागायचे काय मागायचे. मग आता माझ्याकडे कागद लिहून द्याला बा. बरं मग काय झाला निर्णय काय झाला म्हणला? म्हणजे मॅडमले सांगायला मोकळं. इतके पैसे लागतील बा तर मागं घेईल. आता खरं गोष्ट अशी आहे, 1,20,000 रुपये त्याच्या खात्यातनी बायानं सोनं गहाण ठेवून टाकलेलं आहे. आणि 5,000 रुपये व्याज झालं त्याचं. म्हणजे 1.25 लाख रुपये तर त्याच्याकडून आमचेच घेणार समजा, असं म्हणणं शिवलाल भाऊचं. आणि बाकीचं जे आहे आता एक अजून नवीन प्रकरण उद्भवलं का नाही ते घोड्याचं. हॉटेलनं म्हणजे नागेश्वर बनवून यायले मारलं बी समजा. मारल्याची गोष्ट सोडून द्या, जाऊ द्या. मारलं खेप खाल्ला त्यानं. पण नुकसान असं झालं की घोडं गेलं. घोडं झालं 1.25 लाख रुपयाचं. ते संते त्याच्या घरी आता झालं. आता येऊन बसेल आहे ते. जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत मी जात नाही म्हणे. म्हणजे त्याच्या भोवती हे प्रकरण तुमच्या याच्याच्या आलं का नाही समजा या हॉटेलच्या ना. आता सगळे पैसे आम्हाला भरून देणार ना बाबा. अरे बा बबनराव ते हॉटेल मॅडम इतके पैसे देणार आहे का ते? काही बी आपल्याला का 1.25 लाख बस झाले ना. 1.25 लाख रुपये घेतले होते, 1.25 लाख देतात ते. घोडा हरपलं का? त्याने हरवलं का ते? मग आता हरपलं शिवलालच्यानं. तर हो ना, पण तुम्ही एवढे आतळे काय जमा करून राहिले? तुम्ही पैसे तुम्ही देऊन राहिले का? हॉटेल मॅडम देऊन राहिले ना. मग तुम्ही काय मला जास्त हे करून राहिले? होऊ द्या ना, उपसू द्या ना, आहे ना त्याच्याजवळ. काय सांगा आता, आम्हाला भरून देणार ना बाबा. आमचं आम्हाला माहित नाही तसं नसते ना. कोणाचे आपल्यासारखाच विचार केला पाहिजे पुढच्याचा बी. 1.25 लाख आहे, जाऊ दे तिकडे. शिवलालले म्हणा ते घोड्याचं निपटून टाकू म्हणा. मी पाहतो काय त्या घोड्याचा काही विषय नाही म्हणा. अरे जाऊ द्या ना, तुम्ही काय लोड घेता? ते हॉटेल मॅडमने सांगा असा निरोप आहे, हे चिठ्ठी दाखवून द्या. देसान तर द्या म्हणा, नाही तर केस मागं घेत नाही म्हणा. विषय समाप्त. अरे जाऊ द्या ना, 1.5 लाखात फायनल करून टाका. जाऊ द्या, विषय मोडा. नाही विशेष नाही. ते कसं 2.5च्या खाली येणारच नाही. आम्ही तर नसते आपत आली आता. बरं हे बा असं करतो आम्ही, काय करतो विचार करतो. मॅडमने सांगतो बा असं साहेब इतके मागून राहिले. त्याचा काय निर्णय होते ते मी तुम्हाला 12 वाजे लोक सांगतो. तोपर्यंत थांबा ना. तोपर्यंत थांबा. बस ठीक आहे. 12 आणि 1 वाजे लोक टाईम आहे तुम्हाला. चला काय करायचं ते तुम्ही निर्णय घ्या. नाही तर मला हॉटेल बैल सांगून द्या, ते काही मागं घेत नाही. चला येतो मग मी. हॅलो बोला शांताराम. काय म्हणत होते? ऐकून दिला भाऊजी. तुम्हाला मी सांगितलं ना सकाळी ते हॉटेल मॅडम आले आपल्या घरी. म्हणे बा पैसे तुम्हालाच द्या लागते. मला ठीक आहे तुम्हाला सांगितलं. पण ते आता मी प्रस्ताव घेऊन गेलो याच्या इकडे शिवल्याच्या इकडे. ते कसं जरा जास्तच डोक्यावर बसलं. तर ते म्हणते आता मला 2.5 लाख रुपये लागतील म्हणते बा. असं बमण्याजवळ निरोप पाठवला त्यानं. म्हणून मला आता कसं या जराशी तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढा लागून. इतके पैसे देता का? बाबा 2.5 लाख रुपये होते बाबा. लय झालं हे. ते म्हणते तुम्हाला द्या लागते का म्हणते. हॉटेल मॅडमच देईन, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले असं म्हणून राहिलं ना ते. पण पैसे तर आपल्याला द्या लागते. आता कसं करावं म्हणलं हे. बाबा मग तर लस घरावर कुठे आले आता. मग कसं रे बा ना. मग त्याच्यासाठी फोन केले मी सगळ्याले. झुंबर हे ते सगळे येऊन जा म्हणलं माझ्या घरी मागच्या अंगणातनी. तिकडे मागच्या दरवाज्यातून या. ते मॅडम आहे अंदर बसून. तर कसं आहे आता ते कसं करावं काय करावं याच्यावर मार्गदर्शन घ्या लागेल आपल्याला. एकमेकाला ठरवा लागेल. बरोबर येतो ना मी मुंगशिरामध्ये आवाज देतो. येतो मी तिथं. ठीक आहे ओके. काय समजलं का? म्हटलं काही शांतारामचा फोन आलता का?
भेटला ना बा मध्ये. मग काय तर राजा 2.5 लाख मागू राहिला. 2.5 लाख हो. मागं घेत नाही म्हणते मी, मागं नाही घेत म्हणते बा. हो शांताला म्हणे आता काय करावं म्हणे. हो काय झालं कसं करावं म्हणे. आता त्यांना लेखानं म्हणे सगळा हिशोबच काढला म्हणे मागचा पुढचा बिलकुल. हो आता हे घोड्याचे पैसे देईन कोणतेही पैसे आपल्याकडून काढते काय सांगा. 2.5 लाख रुपये द्या म्हणे बा हॉटेल तुम्ही सगळे मिळून. हो तर आपण माघार घेतो म्हणे, नाही तर कसं आपण येत नाही म्हणे. दवाखान्याचा खर्च बी हो मोठं कठीण काम झालं आता. पण मग आता आपण कसं काय देणार घोडं त्यांना हरवलं तर आता ते दिन भरती करून. मग तू आम्हाला त्याचे पैसे आमच्याकडून काढता का बा. पण आपण त्या सगळ्या गोष्टीचे जबाबदार आपण म्हणते ना. तुम्ही असं जर केलं नसतं तर मी काय तसं करत होतो. असं आहे ते. मग ही घटना घडलीच नसती म्हणजे ही घटना तुमच्याच्यानं घडली म्हणते. तर आता घोड्याचे पैसे बा मी करून देऊ मला. मग तुम्ही 1,20,000 देसाल. घोड्यावाल्याला मी 1,20,000 देऊ. मग मला काय माय काय फायदा. बायाचं सोनं सोडून कोण. मग सोनं सोडून आणा म्हणे आणि वरचे पैसे द्या म्हणे. हो मग काय घोड्याचे पैसे द्या. 2.5 लाख रुपये शिवल्यात राहिलं करून राहिला. मग आता काय करावं म्हणलं, कुठून आले एवढे पैसे. काहीच नाही. आता आपला राजा पराभूत होऊन राहिला, सेनापती आपला हटला. आता आपला विषयच नाही राहिला. कारण की आपण जर आता मैदानात थांबलो तर आपला जीव जायची पै आहे. म्हणून म्हणलं रुपया द्यायचा नाही आणि आपण इथून चालले जायचं. कारण की आपल्या याच्यात काहीच रोल नाही. कोर्टात बोलावलं तर जाऊ बा. त्याला सांगून देऊन दे मला रिपोर्ट लेखा जा. हो दिलाय तर आपलं काय बाई जेवायला बोलावलं गेलो आम्ही हॉटेलमध्ये, आम्हाला काय माहीत. मग ते आता एक तर खास प्रकरण येते लक्षावर. हो कारण की त्यानं निवडणुकीत पैसे वाटले. म्हणून म्हणलं काही आपल्याला करायचं गरज नाही. हो ना, मग तेच म्हणून राहिलो ना मी. शांताराम आणि लक्ष्मण हे दोघंच याच्यात अटकणार आहे. काऊन की 1 लाख याच्या खात्यात आलेले आहे आणि त्यानं पैसे वाटलेले आहे. म्हणून ते दोघंच अटकतील. आपला काही रोल नाही. आणि आपण फालतू याच्या मागे हिंडून राहिलो कामधंदे सोडून. त्याच्यानं आपण काय आता याच्यातून हात काढून घेऊ. असं असते का पण ते आपलं बरोबर नाही ना हे. हो आपल्याला आता तर्म धनानं सहकार्य करा म्हणा. रात्री मीटिंगमध्ये विषय झाला ना आपला. बाबा बुडत्या बँकेत पैसे टाकत असते का कोणी. मग डुबत्या जहाजात बसू नये काही. पटकन उडी टाकून दुसऱ्यात पळायला लागते. मग नियम आहे निसर्गाचा ते. हो तर आता लवकरात लवकर हो आपापल्या कामी लागा. शांतारामनं म्हणलं तर म्हणा बा इतके मोठे पैसे द्यायला पुरते का म्हणा. रिपोर्ट देऊ द्या म्हणाले का. कोर्टात केस लढू म्हणाले काजी. त्याचं 2 एकर जाईन तर आपलंही जाईन लेखाचं. आपण इतके जण आहोत तर एकटाच आहे. असं म्हणायचं आणि विषय मोडमाळ करायचा. कोर्टातच जाऊ दे म्हणा. चला मग तसंच करू रे का. हो चला मला कोर्टात हो काय होईल ते बघू पुढचं पुढे रे का. हो जाऊ दे तिकडे 10 वर्ष चालू द्या मग. चला मग चला. चला मग आता शांतारामला भेटून त्याला तसं सांगून देऊ आणि विषय क्लिअर करून आपापल्या कामाला चालले जाऊ. हो चला मग. आले तेच म्हणलं वाटच पाहून राहिलो होतो. काय कसं मोठं शिवलालनं लय घोर केला. पण हॉटेल मॅडम घरी बसून आहे. ते मध्ये प्रकरण निपटल्याशिवाय निघत नाही. तिकडे शिवल्यामध्ये 2.5 लाख पाहिजे. आता द्यावं तर कसे द्यावे इतके मोठे. सांगा आता काहीतरी तळजोड करा लागन बा. त्याचे हातपाय जोड लागन. मला लागन बा कमी जास्त करून 1.5 लाख रुपये घेऊन मोकळे करा. असं करा आता. हो घोड्याचे पैसे मागून राहिले ते. नाही हे बा हो जायचं नाही म्हणलं आपल्याला. कोणालाच जायचं नाही. पैसे खडकू द्यायचं नाही कोणाला. ते हॉटेले जाणे आणि ते आपलं शिवलाल जाणे. हो आपण आता हात वगैरे करून द्यायचे. 2.5 लाख रुपये कोण देणार आहे. मग हो बा अजिबात विषय काढायचा नाही. कर म्हणा काय करास ते. ना बाबूजी तुम्ही विचार करा जरासं. शांताराम भाऊ हे बा काय अटकते मी अटकतो आणि तुम्ही बी सगळे समजा. पण आता मी म्हणतो मग इतके पैसे थोडी द्यायला पुरते. त्यापेक्षा वकिलाला नाही द्यायला पुरत का. मग हे पा वकील करू आपण आणि केस लढू. हो आपलं खरं आहे ना. आपलं का खोटं आहे का. यानं आपलं शिवल्यानं सुरुवात केली याची. नाही ना कधी बाबूजी आम्ही अटकतो त्याच्यात. मग आता मी तर माझ्या घरच्या बाईची नोकरी राहत बी नाही. मग 100% कोर्टात गेल्यावर ना असं नसते ना. शस्त्र आपले खाली नका ठेवू ना तुम्ही. आज ते 2.5 मागून राहिला, उद्या 3 मागन, उद्या 5 मागन. ब्लॅकमेल करून आपल्याला ते. आपण केस लढायची म्हणजे लढायची. हो वकील पाहू आपण. एवढे पैसे आपण त्याला दिल्यापेक्षा वकिलाला देऊन टाकू. तुम्हाला समजूनच नाही राहिलं वाटते बा. अरे हे आपल्या अंगलट येते केस आपण हरतो ना. असं आहे ते. सगळे गुन्ह्यात आपण सापडतो ना. म्हणून म्हणलं हे इच्छा इथं दबून टाकून जाऊ दे बा तिकडे. तुम्ही जे काही तुमच्या अंगावर पैसे तेवढेच द्या ना बा. जास्त देऊ नका ना. वरचे आम्ही देतो ना. नाही हे बा आम्ही काही पैसे देऊन नाही राहिलो. आमचा निर्णय झाला 4-5 जणांचा. हो ते पाहुण्याला फोन केला म्या. बडूलाही फोन केला. हो आता त्याचं आमचं 6 जणांचं म्हणणं आलं की आपल्याला कोर्टात केस लढायची. याला 1 रुपया द्यायचा नाही. आता झालं पडले 2 गट पडले. आता त्याला तिकडे 6 जण उरलेले आपल्या इकडे. अरे काय तुम्ही तुम्ही असं नका करू ना. आता आपण निपटू नाही प्रकरण. आपण तर हे पैसे देतच नाही. हो आपण आता तुम्हाला सांगतो कोर्टात आपल्याला केस लढायची आहे. पटत असेल तर चला, नाही तर तुमचं तुम्ही पाहून घ्या. अरे असं कसं करू राहिले. अरे थांबा ना कधी लाभाजी. अरे तुम्ही अटकसान ना. अरे तुम्ही आहे ना याच्यात. अटकू द्या ते. आम्ही अटकलो चालते पण पहिले तुम्ही अटकता. हो तुम्ही पहा काय करा ती. आता काय खरं नाही म्हणलं. झाले अर्धे तिकडे गेले ना अर्धे आपल्याकडे राहिले. आता काय करता. नाही बुडा हुशार आहे ती. त्याला माहिती आहे ना आपल्याला काहीच होत नाही बा. अटकतील तर हे दोघं पहिले. जाऊ दे बा लक्ष्मण आपणच निपटून टाकू आता. हो ते काही धरणीत नाही राहिले आता. चला आता काय मिटून टाकू ते शिवलाले म्हणून किती बसते पाहू. आले का तेच म्हणलं सांगा काय निर्णय झाला. मग काय म्हणते हॉटेल मॅडम देतो म्हणते का मग 2.5 लाख. कसं काय विषय ना. लय प्रयत्न केला गड्या पण ते कसं 1.5 लाखाच्या वर नाहीच म्हणते. हो 1.5 लाख देतो म्हणते. त्याच्यावर तर काही पुरत नाही म्हणते बा. जाऊ द्या मग आता त्याला सांगून द्या केस काही वापस घेत नाही म्हणा. मागं जे होईल ते पाहून घेऊ म्हणा. कायच करा आता. बरं असं करा बा शिवला शेवटचा आकडा सांगतोय. हो मॅडम म्हणे बा शेवटचं काय त्याचं फायनल काढून आणा म्हणे. पण मग मी सांगतो म्हणे हो किंवा नाही. तर सांगा तुम्ही कमी कशीच करू मी. आता हे बा संत्यापासूनच आहे. संत्याले 1 लाख रुपयात कबूल केलं मी. आता घोड्यावाल्याला बा संध्याकाळी 1 लाख रुपये देतो. आणि मला द्या लागते त्या सोन्यावाल्याची. तिथं सोडून आणायला सोनं. तिथं गेले माझे 1.25 लाख. मग काय 2.25 लाख तर सारखे चालले ना. आता 25,000 होईल बा काही कमी जास्त समजा. हो आता हे काशीनाथ बबन यायचे कामं धंदे पडले. यायले 5-5 हजार द्या लागन. हे बा 2,40,000 मध्ये फायनल करा. हो याच्यापेक्षा आता कमी होणार नाही म्हणा. पटत असेल तर करा नाही तर सोड बिच्च्या. बरं ठीक आहे मग 2,40,000 समजा नाही का. मग याच्यापेक्षा कमी होणारच नाही का.
आता कमीच होणार नाही म्हणा. हो आजच ते पैसे आजच लागतील म्हणा आम्हाला. हो बँकेत चला, आज उघडी आहे बँक, सगळं बद्धशीर आहे. हो मी तिथंच मग ते वापसही घेतो मग केस आणि तिथंच मला पैसे द्या. म्हणजे आता लक्ष म्हणले 1,20,000चा फटका आहे आणि मला 21चा फटका आहे नाही का. हो जाऊ दे आता मिटून टाकायला पुरते. बरं ठीक आहे, मी बोलतो मग मॅडम संग आणि तुला फोन करतो. हो म्हणलं तर मग तू कसं लवकर आपल्या ओळाखाली येऊन जा आणि मग चालले जाऊ आपण. काही विषय नाही. बरं करा ना मग मला. हो या तुम्ही 15 मिनिटात फोन करा लवकर आणि मी हजर असावा. हो म्हटलं तर काय कसं म्हटलं, लवकर निर्णय घ्या म्हटलं आता, कारण की आता मला त्यांचा फोन आला होता, लवकरात लवकर या म्हणे. ना. ते आता पुढचा माणूस तुम्हाला माहित नाही का 2-2.5 लाख मागत होता. हो आता 2,40,000वर आला ते, तर 20,000 तुमच्या इकडे आहे, तर 20,000 तुम्ही आम्हाला देऊन द्या आणि आमच्या बच्चे 2-20 दोघा जोडचे. असं करून आम्हाला त्याचे पैसे फेडणार आहे आता. हो आता बँकेत जाऊ, तिथंच त्याला पैसे देतो आणि तिथंच ते तुम्हाला केस मागं घेईन. आपले 2,40,000 आला का? बरं ठीक आहे, बघा मग आता काय करायचं तुम्ही. हो तुम्ही एक 10 जमा करा, मी माझी 20 आत्ताच देऊन देतो तुम्हाला आणि प्रकरण मोकळं करा आणि लवकरात लवकर त्याला जाऊन भेटा. चला ठीक आहे मग, काय हरकत नाही. हो वळाखाली येतेच ते फोन मारला की. हो काढा तुम्ही गाडी काढा तोपर्यंत. हो व्हा पुढे व्हा तुम्ही, आम्ही येतोच आता. हॅलो शिवलाल, येऊन जा म्हणलं ओळाखाली. चालले जाऊ बँकेत नाही, तिथंच ते पैसे देते तुले आणि आपलं तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते आपलं काय आहे ते मागं घेऊन घे मग. हो चाल मग आता. चला जमलं रे बा. बरं 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 ठीक आहे ठीक आहे, आलो आलो आलो. चला जमलं म्हणलं बबनराव. हो जमलं म्हणलं, आता काही विषय नाही, मी येतो आता जाऊन. आणि आपलं संतोष तू संध्याकाळी हजर राहायचं म्हणलं, ते यायला घेऊन येते मालकाले. हो घोड्याचे पैसे घेऊन जा म्हणा, 1 लाख रुपये, डोकं खाऊ नको म्हणा. हो चालतो ना, फोन करतो मी. पण माहिती 2-3 रुपये पाहिजे म्हणलं बा थाकालपत्तीचे. हो मापत्ती मी त्याला दिले वापस. अगा ती तिकडे त्या 1 लाखाची नाही, त्याला त्या 200ची पडेल आहे. अरे हो ना बा, ती देतो तुले. चल येतो म्हणला. हो येतो काशीनाथ बबन. हो 5-5 तुम्हाला देऊन देईन, काही विषय नाही. अरे आले का तुम्ही? हो लवकर बरं झालं आले तुम्ही. हो चाललो होतो आम्ही घेऊन, गाडी काढली आता. हो काय तुमचा निर्णय काय झाला म्हणलं, मागं घेऊन राहिले का कसं काय? आता काय केस मागं घ्यायचा विचार नव्हता म्हणा, पण काय लेकरा बाळाचा विचार करायला लागते त्याचे बी. हो कसं घरी आलेत ते. हो त्याच्या कुटुंबातले सगळे सदस्य म्हणे बा असंच आहे. 6 वाजतापासून मग शेवटी आमच्या घरच्या बाईलेच किंवा आली. म्हणजे जाऊ द्या म्हणे बा, माघार घेऊन घ्या. त्यासाठी आलो होतो मग. ठीक आहे मग, काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो, पैसे दिले का त्याने मग 21 ते काय तुमचे होते त्याच्याकडे ते? हो हो आता काय ते घेऊनच आले होते संग, घ्या म्हणे बा. आता म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग. म्हणजे मग निपटलं आता, तुमचंही बरोबर झालं त्याचंही बरोबर झालं नाही का. हो मग ठीक आहे, करू द्यायला मोकळा. चला मग आता तुमचे ते सह्या घ्या घेऊन घेतो, क्लिअर करून टाकतो. ओके चला भेटायला भाऊ. जाऊ शकता तुम्ही घरी आता, काही अडचण नाही. हो केस मागं घेतलेली आहे आणि विषय संपलेला आहे. आता असे कामं करू नका. ठीक आहे ओके चला. जमलं बा आता नाही का. काय म्हणते, कोणाला दंड पडला म्हणलं मग? कोणा भरले पैसे? काय तुम्ही पाठवलं त्याच्या घरी शांताराम घनगणे. हो शांताराम घनगणे एक सोबत होता त्याच्या लक्ष्मण. हो दोघांना भरले ते 2,20,000 आणि आपण दिले 20,000. असं प्रकरण सॉल्व्ह झालं. असं म्हणजे शांताराम घनघनीन ते लक्ष्मण किरकिरे होई ते. बरं बरं, नाही पुढे पुढे लय करे ते पाहिजेच होता त्याला. आपले 20 गेले समजा नाही का, जाऊ दे. हो तरी घोडा आपल्या जवळ आहे, काही विषय नाही. चला आता घराकडे. चला झालं ना आता बरोबर हिशोब. पहा म्हणलं माऊली भाऊ 1 लाख रुपये दिले त्याला मी आता. आता विषय राहिला नाही. संतोषले म्हणलं 200 जागी 500 दिले. विषय क्लिअर. तर आता डबल, आता ते घोडं जर कदाचित सापडलं म्हणा किंवा काही झालं ते माय राहीन. तेच म्हणलं चला येऊ शकता तुम्ही आता, विषय संपला. उद्या नवीन विषय. चला भेटू उद्या 5 वाजता.